भयभीत वातावरण होतं. ग्वाल बाल भयभीत होतात. त्या भयाचं वातावरण आपल्याच्या हरेला या संकल्पनेत डोहामध्ये उडी घेतात. भगवंताचं युद्ध युद्धाचा प्रत्यय आणणारे बोल स्वरूपाचे बोल आहे. भगवंताचं युद्ध चालू आहे त्याचा प्रत्यय आपण भगवंताला जिंकू शकत नाही तेव्हा तो शरण येतो. शरण आल्यावर भगवंत कालियाच्या फणांवर पोहोचतात आणि मग नृत्य आरंभ होतो. नृत्याचा प्रत्यय आणणारे बोल
भगवंताचं नृत्य. स्वर्गातील लीला देव पाहतात आणि स्वर्गातील देव घंटानाद करून भगवंताचं स्वागत कशा प्रकारे करतात. घंटानाद. वरुण देव खुश होऊन वर्षा ऋतूचं आगमन. वर्षा कशा प्रकारे येते. थेंब हळूहळू जोरदार पाऊस. व्हॉल्यूम मस्तपणा भगवंत करतायत. मला काय वाटतं अरे वर्षा संपतीये करून पुन्हा मेघ गर्जना. विजेचा कडकडाट. आभाळ गरज नाही करा. निरखत बनवारी फन 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 कदा फन 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 न ओपरा पिन 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 ती करत नाग बिदोका सब निरखत बनवारी फन 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 कदा फन 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 सब 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 गाडी गल 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 फन चल नाच देताल देताल देताल
जुमुरारे सारे सारे रे रे गम गम पलम से घर झलका चल 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 हा तसे हदेली बा तक 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 प्रगति प्रगति ऊपर ऊपर झरम मचक मचक करे के तुमको सिया तुलसी दास संगीत तरत के बाज तो बोलते नाच करने या थे 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 ताला बाज तो बोलते नाच करने या थे 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 ताला बाज तो बोलते नाच करने या थे 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 ताला हा छंद भगवंताच्या लीलेवर आधारित तुलसीदासजींचाच आहे. सारे सारे रे रे गम गम भगवंताचं नृत्य सुरू झालंय. कालिया शरण आलेला आहे आणि मग कालियाला रमणक द्वीपा म्हणतात. इंद्राची तयारी कशासाठी? इंद्रयाग कशासाठी? म्हणे देवताय पर्जन्याची. इंद्र पूजन केलं जावं, पण भगवंतांनी सांगितलं प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ मिळत असतं. इंद्राकडे एक काम दिलेलं आहे. कशाला इंद्राची पूजा करायची? त्याऐवजी आपण गोवर्धनाची पूजा करू. म्हणून सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा करायचं ठरवलेलं आहे. जे पूजेचं साहित्य इंद्राच्या पूजेसाठी आणलं होतं तेच आता गोवर्धनाच्या पूजेसाठी वापरला जाणार होतं. मोठा गोवर्धन पर्वत, त्या गोवर्धन पर्वताच्या खाली बैलगाड्यामध्ये भरून सर्वांनी सामान आणलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं आता एक काम करा, सगळं नैवेद्याचं सामान भगवंताच्या समोर ठेवा. 56 भोग असे समोर ठेवले गेले. भगवान म्हणतात गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धन भगवंताला स्नान घाला. सगळ्यांनी एक 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 कळशी आणून गोवर्धनावर ओतायला सुरुवात केली. 1000 कळशा झाला. पेंद्याची कंबर लागली दुखायला. पेंद्या म्हणतो देवा, अहो 1000 घागरी झाल्या तरी तुमच्या गोवर्धन भगवंताची अजून मिशी सुद्धा ओली होईना म्हणे. कंटाळा आला देवा. भगवान म्हणाले आता पेंद्या तुझ्याच हातची घागर पाहिजे. मग पुन्हा पेंद्याच्या हातची घागर आणली, गोवर्धनावर ओतली. ओतल्या बरोबर गोवर्धनाचं स्नान झालं. गोवर्धनाला तिलक केला. गोवर्धनाला फुलं अर्पण केली. भगवान म्हणाले हात जोडा. सर्वांनी हात जोडलेले आहेत आणि हात जोडून भगवंताला नमस्कार केला, जय जयकार केला. बोलिये गोवर्धन भगवान की जय, गिरिराज धरण की जय. गोवर्धनाला नमस्कार केला आणि एकदम गोवर्धनामधून अद्भुत असा प्रकाश बाहेर पडायला लागला आणि दुसऱ्याच क्षणी गोवर्धनामधून प्रत्यक्ष गोवर्धन भगवान प्रगटले. सर्वांनी गोवर्धनाला बघितलं, साष्टांग दंडवत घातला. अद्भुत तेजयुक्त गोवर्धन प्रभू दिसायला लागले. आणि मैयानं जेव्हा गोवर्धनाला बघितलं, भगवंताने काय केलं होतं, आपलंच एक रूप गोवर्धनामधून प्रगट केलं होतं. मैया लालाच्या जवळ गेली, म्हणाली लाला, अरे हा गोवर्धन जरा जरा तुझ्यासारखाच दिसतो रे. भगवान म्हणाले मैया, तू जे दूध रोज मला देतेस त्यातला अर्ध दूध या गोवर्धनाला पाजतो, म्हणून आम्ही दोघं दिसायला सारखे आहेत म्हणे.
आणि मग गोवर्धनाची पूजा झाली होती. गोवर्धनाला सांगितलं प्रसाद ग्रहण करा, हे अन्न घ्या, नैवेद्य स्वीकारा. गोवर्धनाने सगळं खायला सुरुवात केली. भाताचे 4 शेराचे 1 कोटी ढीक केले होते म्हणे. ते गोवर्धनाने सगळेच्या सगळे खाऊन टाकले. जेवढे पदार्थ होते तेवढे सगळे परमात्मा खायला लागले. चूळ भरण्याच्या साठी तळच्या तळ पिऊन घ्यायला लागले. गोवर्धनाचं भोजन झालं. भगवंतानी गोवर्धनाने आशीर्वाद दिला, तुमच्यावर संकट आलं तर मी प्रगट होऊन तुमचं रक्षण करेन. आणि मग इंद्राला समजलं त्या गवळ्याच्या पोरानं माझी पूजा बंद पाडलेली आहे, गोवर्धनाची पूजा केलेली आहे. लगेच इंद्रानं आपल्या संवर्तक मेघांना सांगितलं, आत्ताच्या आत्ता जावा आणि गोकुळावर वृष्टी करा. संवर्तक मेघ निघाले. कसे निघाले? सुंदर वर्णन केलंय. लागले पर्वतासारखे मेघ धावत यायला लागलेले आहेत. एकाएकी सगळीकडे अंधार पसरलेला आहे. प्रचंड गडगडाट व्हायला लागलेला आहे. हजारो सिंहांनी गर्जना करावी तसं वाटायला लागलंय. मध्येच वीज चमकायला लागली आहे. विषाच्या दात विचमतंय असं वाटतंय. मुसळधार असा पाऊस पडायला लागलेला आहे. गारा पडायला लागलेल्या आहेत. गारा इतक्या कणखर होत्या की दगड सुद्धा फुटत होती म्हणे. एवढ्या प्रचंड गारा पडायला लागलेल्या आहेत. सगळे भगवंताला शरण गेले. कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलम प्रभो त्रातुमर्हसि देवान्नः कुपितात् भक्तवत्सल त्राही 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 रक्षा करा. भगवंतानी हात वर केला आणि सगळ्यांना सांगितलं काळजी करू नका, मी असेपर्यंत माझ्या भक्तांना कुणी काही करू शकत नाही. गोवर्धनाच्या पायथ्याशी परमात्मा गेले. गोवर्धनाच्या पायथ्याला हात लावला आणि इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलं ददार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकः. 7 वर्षाच्या कोमल भगवंतानी 7 कोसाचा गोवर्धन पर्वत लीलया एका करांगुलीवर उचलून धरला. सगळ्यांनी ते पाहिलं आणि गर्जना केली, जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोर मुकुट बंसी वाले की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलून धरलेला आहे करांगुळीवर. सर्वांनी भगवंताला नमस्कार करत भगवंताच्या त्या रूपाचं दर्शन सगळेजण करायला लागलेले आहे. सगळ्यांना सांगितलं भगवंतानी आतमध्ये या. सगळेजण गोवर्धनाच्या खाली आलेले आहेत. भगवंतांनी सर्वांना अभयदान दिलेलं आहे. भक्तवत्सले तो गोवर्धन करांगुलीवर धरिला उचलून. करांगुलीवर उचलून धरलेला आहे. आणि मैयानं जेव्हा पाहिलं की आपल्या छोट्याशा लालानं 7 वर्षाच्या लालानं 7 कोसाचा गोवर्धन पर्वत उचलून धरलेला आहे, मैया म्हणाली, लाला माझ्या एवढ्या छोट्याशा लालाच्या हातामध्ये एवढं बळ कधी आलं? तेव्हा भगवंतानी फार सुंदर उत्तर दिलं. भगवान म्हणतात, मैया हे मी सगळ्या ब्रह्मांडाचा भार उचलू शकेन असं माझ्या आईचं दूध आहे म्हणे. आणि मग भगवंतानी गोवर्धन उचलला. पेंद्याला खूप काळजी लागली म्हणे, माझ्या भगवंताचे हात दुखत असतील. पेंद्या म्हणाला, देवा एक काम करा म्हणे, एवढा मोठा गोवर्धन पर्वत तुम्ही एकट्याने उचलून धरण्यापेक्षा आता खूप वेळ झालाय, तुम्ही काय करा खाली बसा, आम्ही काठ्या लावतो आणि आम्ही धरतो म्हणे गोवर्धन पर्वत उचलून. भगवान म्हणाले, नक्की? हो म्हणे नक्की. आणि एकदा कोजागिरीची रात्र आहे म्हणे, कोजागिरी पौर्णिमेची. कोजागिरी पौर्णिमेला रासक्रीडा झाली होती. शुकाचार्य वर्णन करतात, भगवान पिता रात्रीहि शरदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. भगवंतांनी सुद्धा त्या रात्री शरदाचं चांदण सगळीकडे पसरलेलं आहे. काय निश्चय केला? आज आपण रासक्रीडा करायची आहे. म्हणून परमात्मा रात्रीच्या वेळी कदंबाच्या झाडाकडे गेलेले आहे आणि कदंबाच्या झाडाकडे जाऊन आपली वेणू परमात्म्याने आधारार्पित केलेली आहे आणि परमात्मा वेणू वाजवायला लागलेले आहे. मनमोहन तो प्रशांत मुरली मंजुल नादे भरली अपूर्व काळी असे मधुरता शब्दा अवसर मुरली. आज शब्दाला अवसर नव्हता, अपूर्व मधुरता
गोपिका गाईची धार काढत होत्या. ते धार काढणं सोडून दिलं आणि निघाल्या. काही आपल्या पतीला वाढत होत्या, पतीला वाढायचं सोडून दिलं, घे तुझे तू जेवायला असं म्हणाल्या निघाल्या. काही सासूचे पाय दाबत होत्या, ते पाय दिले टाकून. नंतर त्यांना वाटलं गळा दाबावं काय करावं, पाय दाबायचं सोडून दिलं कारण सासूला जाऊ देत नव्हती आणि तशा अवस्थेमध्ये सोडून गोपिका भगवंताकडे निघालेल्या आहेत. जो ज्या अवस्थेमध्ये ती अवस्था टाकून गोपिका सगळ्याकडे निघालेल्या आहेत. एक गोपी शृंगार करत होती, बासरीचे स्वर ऐकू आले, काजळ घालत होती डोळ्यामध्ये. बासरीचे स्वर ऐकू आल्यावर तिने काय केलं, इथं अंगामध्ये काजळ भरून टाकलं, पायातलं गळ्यात घातलं, गळ्यातलं पायात घातलं, कानातलं नाकात घातलं, नाकातलं कानात घातलं. कसं दिसत असेल बघा तुम्ही, एक असा लोट कानात कासरून ते नाकात घातलेला त्याचं लोमत असेल, कसं दिसलं असेल. निघाली तशी साडी नेसायला लागली तर फालशी बाजू समोर आली, उलटी साडी नेसली तशीच निघाल्या. सर्व काम सोडून निघालेल्या आणि कदंब वृक्षाच्या समोर आल्या. भगवान कसे दिसत होते, अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. भगवंताची आज गोरकी होती. देवळाचरणी उभे होते परमात्मा. नखांची प्रभा, नखातून प्रकाश बाहेर होती. गळ्यामध्ये रानफुलांची माळा घातलेली होती. ओठ कसे होते, म्हणजे पारिजातकाचं फूल असावं त्याचं देठ असावं, तशा देठासारखे प्रभूचे ओठ होते. कर्णी मकराकार कुंडले, मकराकार कुंडल घातलेली आहे आणि त्याचे किरण गालावर पडलेले, त्यामुळे गाल अतिशय सुंदर दिसायला लागले. कुटील केस भाली गुलगुलती अशी कुरळी कुरळी केस मुखावर येत आहे. मोहकता रात मोहित होत गेली होती. उपमा मुरली आणि दुसरी उपमा लागली. बघा मोठ्याला मिळते परमात्मा आलेले आणि मग त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर सगळ्या गोपिका भगवंताजवळ गेल्या, नमस्कार केल्या. भगवंतांनी सर्वांना बोललं, हे महाभाग्यवान गोपीनो, तुमचं स्वागत असो. तुमचं काय म्हणून प्रिय मी करावं, कशासाठी आलात बोला बरं. तुमचं येण्याचं बेटा प्रतियात व्रजम इह स्थेयम स्त्रीभिः सुमध्यमाः. घोर अशी रात्र झालेली आहे, अशा वेळेस बायकांनी फिरू नये रात्रीच्या वेळी, म्हणून लवकर निघून जा. हे ऐकल्यानंतर गोपिका म्हणतात, देवा वेणू वाजवून तुम्ही जाता, म्हणूनच माझ्याबरोबर प्रेम राखता येतं, म्हणून निघून जा. भगवंताला गोपिका म्हणतात, आम्ही सर्व विषयांना सोडून तुमच्याकडे आलेलो आहोत देवा, म्हणून तुम्ही आमचा स्वीकार जरूर केला पाहिजे. आणि मग भगवंताला दया आली. प्रत्येक गोपी बरोबर परमात्मा रसक्रीडा करण्याचं ठरवतात. रासक्रीडेसाठी परमात्मा येणार. रासक्रीडा सुरू होऊन 2च मिनिट झाले होते आणि तेवढ्यात गोपिकांना अहंकार आला, एवढे मोठे परमात्मा पण आमच्या बरोबर नाचताय. भगवंताला सगळं सहन होतं पण अहंकार नाही सहन होत, म्हणून तात्काळ परमात्मा तिथून अंतर्धान झाले. भगवान हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी रोज गोपी गीताचं पठण करावं, तो कंट्रोल मध्ये राहतो. लक्षात भिक्षुतावका स्वैधृता स्वान्वे चिन्वते शरदाशये साधु जातस सरसिजोद्वरदनिघ्नतो देह किं वदा विषजलाप्यया द्व्याल राक्षसा तामुहुः
पापण्या का निर्माण केल्या तुमच्या दर्शनामध्ये विक्षेप आणताय. देवा तुमचं ते बोलणं आम्हाला सदैव आठवतं आणि त्याचं चिंतन करत आम्ही राहतो. आम्हाला वियोगामध्ये मारू नका. खूप रडायला लागल्या. वेलींना विचारायला लागल्या, तुलसीला विचारायला लागल्या, कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय. आमच्या भगवंताला पाहिलं का? जमिनीला विचारतात, झाडांना विचारतात, नद्यांना विचारतात. भगवान का अंतर्धान झाले होते? प्रशमाय प्रसादाय. गोपिकांना अहंकार झाला होता म्हणून अंतर्धान झाले होते आणि राधा रुसली होती. त्या राधेला मनवण्यासाठी परमात्मा अंतर्धान झाले होते. गोपिकांना वाटलं कुणीतरी गोपी यांच्या बरोबर गेलेली आहे, तिच्या चरणचिन्हाची दिसली. विचारलं काय झालं? ती म्हणते की मला अहंकार झाला की परमात्मा माझ्या बरोबर आले. मी परमात्म्याला म्हणाले की मला खांद्यावर घ्या आणि मला खांद्यावर घ्या म्हटल्याबरोबर परमात्मा मी खांद्यावर बसायला लागले झाडावर चढून. तेवढ्यात परमात्मा अंतर्धान झाले, मी खाली पडले. आता आपण सर्वजण परमात्म्याला शोधू. सर्वजणी परमात्म्याला शोधायला लागल्या. रडून 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 रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शनाला आलसाहा. खूप रडायला लागल्या आणि अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण शुद्ध झाल्याबरोबर शुकाचार्य वर्णन गोपींनी भगवंताला हाक मारली, हे कृष्णा आम्हाला दर्शन दे असं म्हणल्याबरोबर तासा मावीर भूचौरी सुमयमान मुखांबुजहा पीतांबर धरस्रग्वी साक्षात मन्मथ मन्मतः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पुन्हा एकदा गोपिकांसमोर प्रगटलेले आहेत. गोपिकांनी भगवंताला साष्टांग दंडवत घातलेला आहे. कुणी हात धरलेला आहे, कुणी भगवंताचं उपवस्त्र धरलेलं आहे. भगवंताला सांगायला लागले आम्हाला सोडून जाऊ नका देवा, आमच्या बरोबर रासक्रीडा करा. आणि परमात्म्यानी 1 कोटी गोपी होत्या म्हणे, त्यांच्या बरोबर एक एक रूप धारण केलं आणि एक अद्भुत लीला परमात्म्याने केली. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णन आहे. भगवान एकटे उभे राहिले मध्ये आणि राधा रुसून परमात्म्यामध्ये समाविष्ट झाली होती. भगवंतानी गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद
त्यांची. 6 महिने रासक्रीडा चालू होती, त्यामुळे 6 महिने असं उभं राहावं लागेल त्यांना. आणि अशा पद्धतीनं रासक्रीडा झाली. आता याच्या पुढं सुंदर असा कथा हा दशमस्कंदाचा भगवान मथुरेला जातात, कंस वध करतात, रुक्मिणी बरोबर विवाह करतात. त्याची कथा आपल्याला परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणामधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वरितं मधुरं चलितं मधुरः पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते। आपलं मन जर गोपीसारखं शुद्ध झालं, नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी म्हटलंय यथाही व्रज गोपिकानां, भक्ती कशी असावी, गोपिकांच्या सारखी भक्ती असावी। नुसते भगवंताच्या वेणूचे स्वर कानावर आले श्रीमद भागवतार्णवम, मी भागवतामध्ये प्रविष्ट होणं केलेलं आहे। उद्धवाला प्रभू सांगतात मी आता निजधामाला जाणार नाही आहे, कृष्ण अवतार संपल्यानंतर मी भागवतामध्ये प्रविष्ट होणार आहे। निजधामाला जाण्याची केवळ लीला केलेली आहे, पण वस्तुतः परमात्मा भागवतामध्ये प्रविष्ट झालेले आहे। आणि वारकरी संप्रदायामध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं मानलं जातं की गोकुळामध्ये जेव्हा मथुरेमध्ये द्वारकेमध्ये भगवंताच्या लीला संवरण झाल्या तेव्हा भगवान तिथून निघाले, ते तसेच विटेवर येऊन उभारले। परमात्मा 28 युग झालं विटेवर उभे आहेत, परमात्मा निजधामाला निघून गेले असं आपण मानत नाही। म्हणून
कोणतंही सूत्र असू दे, भक्ती सूत्र असू दे, ज्ञानसूत्र असू दे, वैराग्याचं सूत्र असू दे, निष्काम कर्मयोगाचं सूत्र असू दे, ते सूत्र श्रीमद भागवतामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून म्हटलंय, ज्याचे दर्शन ही प्रयास करुनी लाभेन योग्याप्रती, झाले कुंठित वेद सांख्य चिडले मीमांसका ना गती. वेदांती भ्रमले. एक पंडित आला, खूप मोठा पंडित, सगळी शास्त्र त्यानं शिकलेली होती. त्यांना असं ऐकलं होतं की परब्रह्माचा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे. म्हणून त्यानं एका गोपीला विचारलं, काय ग, इथं परब्रह्म अवतरलंय असं मी ऐकलंय, कुठे ते परब्रह्म? ती गोपी हसली आणि म्हणाली, परब्रह्म होय. आपल्या सखीला सांगायला लागली, शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूलिधू सरितांगहा नृत्यती वेदांत सिद्धांतहा. सखी ऐकलं का ग म्हणे, आपल्या कान्होबाला बघायला पंडित लोक यायला लागलेली आहेत. आडनावाची पंडित नाही बरं का, खरी खरीच पंडित. काही जणांचं नुसतं आडनावच शास्त्री असतं, काही जणांचं नुसतं आडनावच पंडित असतं. आचार्य, वेदांताचार्य, विनोदाचार्य, झोपाचार्य, बडबडाचार्य, कशाचीही उपाधी व्हायला लागली आता. म्हणे एकदा मी एक कीर्तनकार होते, त्या कीर्तनकाराने सांगितलं की मी राष्ट्रीय कीर्तनकार आहे म्हणून. राष्ट्रीय कीर्तनकार काय भानगडे मला समजत नव्हती. आणि त्यांच्या शेजारच्या एका मनुष्याला मी विचारलं, का हो तुमच्या शेजारी राष्ट्रीय कीर्तनकार राहतात? म्हणे, दिदी तुम्हाला माहीत नाही ते कसं कीर्तन करतात. ते कसं का कीर्तन करत असे ना, देवाचं नाव तरी घेतात, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण ते आचार्य सुद्धा आहेत म्हणे दिदी. हे म्हणलं, कसले आचार्य? त्यांनी सांगितलं, झोपाचार्य. कारण सकाळपासून ते झोपलेलेच असतात, कीर्तनाला बोलवलेलं असतं तेव्हाच ते उठतात म्हणे, बाकी सगळ्या वेळेस ते झोपलेले असतात. म्हणून उपाध्या कमी करण्यासाठी परमार्थ आहे, पण परमार्थामध्ये येऊन सुद्धा उपाधी वाढवणं चालू आहे, लक्षात घ्या. परमार्थाला लावण्यासाठी जगाला संतांनी खूप कष्ट केलेले आहेत, आणि ते संतांचे विचार पोहोचवण्याचं माध्यम म्हणून भगवंतांनी ज्यांना निवडलंय त्यांनी तरी उपाध्या अशा बाजूला ठेवल्या पाहिजेत. परब्रह्म कुठं आहे, परब्रह्म कुठं आहे म्हणून विचारल्याबरोबर ती गोपी म्हणते, नंदनिकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या अंगणामध्ये मी त्या परब्रह्माला पाहिलेलं आहे. गोधूलिधू सरितांगहा, गायीच्या धुळीनं माखलेला तो परमात्मा. नृत्यती वेदांत सिद्धांतहा, वेदांताच्या सिद्धांताला नृत्य करताना मी पाहिलेलं आहे. मला बोलताना थोडा त्रास होतोय, आवाजात काही कमी जास्ती केलंय का, बदललंय का तुम्ही? गोपिका भक्तीचा आस्वाद देत होत्या. जेव्हा रासक्रीडा झाली तेव्हा परीक्षित राजांनी प्रश्न केला, शुकाचार्य, अहो कसली लीला सांगताय तुम्ही? भगवंतांनी रासक्रीडा केली असं तुमचं म्हणणं आहे? जो परमात्मा धर्माची संस्थापना करण्यासाठी आला, संस्थापनाय धर्मस्य प्रशमाय तरस्य च अवतीर्णो हि भगवान अंशेन जगदीश्वरः, आणि त्या परमात्म्याच्या रासक्रीडेचं तुम्ही वर्णन करताय? परीक्षित राजा भगवंताचा भक्त आहे, तरी सुद्धा भगवंतावर शंका उपस्थित केली आहे. कारण परीक्षित राजाला माहीत होतं की जगामध्ये असे काही महाभाग निर्माण होणार आहेत जे भगवंतावर आक्षेप घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीत. एका प्रोफेसरनी असं सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये व्याकरणाच्या दृष्टीनं चुका आहेत म्हणे, भागवतातून रासक्रीडाच काढून टाकली पाहिजे. भागवत एकाने तर सांगितलं वेद सर्वश्रेष्ठ आहे, वेद तर सर्वश्रेष्ठच आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, पण भागवतातला कृष्ण हा वेगळा कृष्ण आहे, चोरांचा कृष्ण आहे म्हणे, चोरांचा आहेच आमचा परमात्मा चोर, म्हणून तर त्याला चित्त चोर म्हणतात. सगळ्या चित्ताचं चोरणारा, सगळ्यांच्या चित्ताला चोरणारा असा परमात्मा आमचा चोर आहे, आणि तो चोर जरी असला तरी आम्हाला प्रिय आहे. म्हणून भागवतावर आक्षेप घेणारे सुद्धा काही लोक आहेत. आणि ही सगळी भूमिका कलियुगातली लक्षात घेऊनच परीक्षित राजांनी प्रश्न केला की भगवंतांनी रासक्रीडा कशी काय केली? शुकाचार्य सांगतात,
राजा असं समजू नकोस की भगवंताच्या मनामध्ये काम होता म्हणून भगवंतांनी रासक्रीडा केली. भगवंतांनी जी रासक्रीडा केलेली आहे ती कामाचा नाश करण्यासाठी रासक्रीडा केलेली आहे. धान्य घेतलं, त्या धान्याला जमिनीमध्ये पेरलं, त्याला पाणी घातलं, त्याला योग्य असं वातावरण मिळालं की मग अंकुर फुटत असतो. पण तेच बीज जर आपण घेतलं आणि त्याला भाजलं, ते भाजल्यानंतर पुन्हा जमिनीमध्ये पेरलं, उगवेल का हो? नाही उगवणार. तसं वैराग्याच्या आगीवर चित्तरूपी बीज एकदा भाजून घेतलं की त्याला कामाचा अंकुर परत फुटत नसतो. याकरता भगवंतानी असं वैराग्ययुक्त रासक्रीडा केलेली आहे. तिथं गोपींना प्रेमाचं दान केलं, पण वस्त्रहरणाच्या वेळेस कामाचं आवरण काढून घेतलं होतं परमात्म्यानी, म्हणून गोपिका शुद्ध झाल्या होत्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भगवंताकडे काम आहे का नाही हा प्रश्नच मूर्खपणाचा प्रश्न आहे. कारण ज्याच्या नावानं कामाचा नाश होतो त्याच्यामध्ये काम असण्याचा प्रश्नच येत नाही. प्रभू रामचंद्राच्या पत्नीला म्हणजे सीता मैयाला जेव्हा रावणाने पळवून नेलं, सीतेचं अपहरण झालं आणि कुंभकर्णाला एकदा उठवलं गेलं. उठवल्यानंतर त्यांना सांगितलं की रावणा तू भोग घेतलास का सीतेचा? म्हणे नाही घेतला. एक काम कर, त्यानं एक युक्ती सांगितली, सीतेकडे जाताना तू रामाचं रूप घेऊन जा, मग सीता आपोआप तुला वश होईल. रावणाने सांगितलं मी तो प्रयत्न करून पाहिला, मी सीतेजवळ रामाचं रूप घेऊनही गेलो, पण रामाचं खोटं जरी रूप घेतलं तरी माझ्या अंतःकरणात कामच राहत नाही. सीतेबद्दल मला पूज्य भावना निर्माण होते, म्हणून सीतेचा संबंध मला घडलेलाच नाहीये. मग ज्याचं खोटं रूप घेणाऱ्याला जर काम राहत नसेल तर त्या परमात्म्यामध्ये काम आहे असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून रासक्रीडेकडे शुद्ध नजरेनं, शुद्ध दृष्टीनं, भक्तियुक्त दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. 6 महिन्याची रात्र परमात्म्याने केलेली आहे आणि रासक्रीडा परमात्मा गोपिकांबरोबर करतायत. त्यानंतर सगळ्या गोपिका आपापल्या घरी निघून गेलेल्या आहेत. गोपिका गेल्यात कशा? वीक्षरंतुम मनश्चक्रे, मनानं गोपिका भगवंतापर्यंत पोहोचलेल्या होत्या, लक्षात घ्या. आणि त्यानंतर परमात्म्यांनी सुदर्शनाने शंखचूड यांचा उद्धार केला. पुढं एका अध्यायामध्ये युगलगीताचं वर्णन केलं आहे. गोपिकांनी 2-2 गोपिकांनी मिळून जे एक कडव्याचं गीत गायलं त्याला युगलगीत म्हणतात. पुढं परमात्म्यांनी अरिष्टासुराचा उद्धार केला, केशीचा उद्धार केला आणि व्योमासुराचा उद्धार केला. बरेच दिवस झालेले, भगवान आता 11 वर्ष परमात्म्याला उलटून गेलेली आहेत. जवळजवळ आता परमात्मा 12 वर्षाचे व्हायला आलेले आहेत. आणि 12 वर्ष व्हायला परमात्म्याला आता थोडेसेच दिवस कमी राहिलेले आहेत. आणि इकडं नारदजींना काळजी पडली, कंसाचे अन्याय अत्याचार अत्यंत वाढायला लागलेले आहेत. आता कंसाचा नाश होणं गरजेचं आहे. म्हणून नारदजी कंसाकडे जातात आणि कंसाला सांगितलं की ज्या आठव्याला तू शोधतोयस कंसा, तो 8वा नंदबाबाच्या ठिकाणी वाढतोय, त्याचं नाव आहे कृष्ण. त्याला कशाही पद्धतीत इथं आण आणि त्याच्यावर काय करायचं ते कर म्हणे, कारण तुला त्याच्यापासून धोका आहे. नारदांनी सावध केलं. नारदांचा उद्देश असा होता की भगवंताला गोकुळातून आणावं आणि कंसाचा नाश व्हावा. कंसानं लगेच तातडीनं अक्रूरजींना बोलवून घेतलं आणि कंसानं सांगितलं की आपण धनुर्याग ठेवणार आहोत. परशुरामजींनी एक धनुष्य कंसाला दिलेलं होतं. महेंद्रगिरी पर्वतावर कंस तप करत होता आणि त्याच पर्वताने मला दिलेलं धनुष्य, ते धनुष्य तू जर उचलून दाखवशील तर तुला मी माफ करेन. कंसानं ते धनुष्य हातामध्ये घेतलं, त्याला 100 वेळा कंसानं प्रत्यंचा लावली. परशुरामजी खुश झाले आणि कंसाला गावामध्ये म्हणजे गोकुळामध्ये पोचलेले आहेत. परमात्मा वासरांना घेऊन वनामध्ये गेले होते, गायींना घेऊन वनामध्ये गेले होते. संध्याकाळच्या वेळेला परमात्म्याची येण्याची वेळ झालेली होती. अक्रूरजी विचारात्मक मंगलाचरण करत तिथं जातात. समोरून येणाऱ्या परमात्म्याला पाहिलं. अक्रूरजींनी भगवंताला नमस्कार केला. परमात्मा अक्रूरजींना म्हणतात, ननु कनिष्ठम माम कथम नमस्करोमी.
मी लहान आहे अक्रूरजी, मला का नमस्कार करता तुम्ही? अक्रूरजींनी सांगितलं की देवा, तू वयानं जरी लहान असलास तरी ज्ञानानं श्रेष्ठ आहेस आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेस, म्हणून हा तुला नमस्कार आहे, माझ्यावर कृपादृष्टी असावी. परमात्म्याने विचारलं, अक्रूरजी येण्याचं काही विशेष कारण? अक्रूरजींना भगवान म्हणतात, भगवंताला म्हणतात की होय देवा, विशेष कारण आहे. भगवान म्हणतात कोणतं? अक्रूरजींनी सांगितलं, कंसाने धनुर्याग ठेवलेला आहे आणि त्या धनुर्यागाच्या निमित्तानं तुम्हाला बोलवलेलं आहे. कंसाचा हेतू हा दुष्ट हेतू आहे, तुम्हाला मारण्याच्या हेतून कंसाने तुम्हाला बोलवलेलं आहे. तर आता काय करायचं ते तुम्ही ठरवा, मी तुम्हाला घेऊन जायला आलेलो. असं म्हणल्यानंतर भगवान विचार करायला लागले की कंसाकडे कधी ना कधी तरी जावंच लागणार आहे आणि आता ती वेळही आलेली आहे कंसाकडे जाण्याची, कंसाला मारण्याची. म्हणजेच आपल्याला गोकुळाला सोडावं लागणार आहे. आणि गोकुळाला सोडण्यामध्ये सर्वात महत्त्वाची कष्टाची जी गोष्ट आहे ती म्हणजे माझी मैया. माझ्या मैयाला मला सोडून जावं लागणार आहे आणि ही गोष्ट मैयाला सांगावी कशी? मैया माझा वियोग सहन करू शकणार नाही असं परमात्म्याला वाटतंय. अक्रूरजींना सांगितलं की बाकी सगळं ठीक आहे, पण मैयाची समजूत काढणं अत्यंत कठीण आहे अक्रूरजी, तर तुम्ही काहीही करा आणि मैयाची समजूत काढा. अक्रूरजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे, एक दिवस रडेल फार तर, याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे, मी सांगतो मैयाला. भगवंतांनी मान्य केलं. आज भगवंताचे पाय गोकुळाकडे जाताना अतिशय जड होत आहेत, कारण पुन्हा या भूमीचा कधी संबंध येईल हे परमात्म्याला माहीत नाही आहे. आणि सगळे गोपाळ, बलरामजी सगळेजण गोकुळच्या दिशेनं जेव्हा आले, भगवान सर्वांना पुढं पाठवतात आणि सांगतात की मी मागून येतो, मैयाला सांगा मी येतोच आहे, काळजी करू नकोस. अक्रूरजी आधीच जाऊन पोचले होते, नंदबाबांनी स्वागत केलेलं होतं आणि भगवानही मागून येणार होते. बलरामजी तिथं पोहोचलेले होते. मैयानी लगेच विचारलं बलदाऊ भैयांना, दाऊ भैया, अरे लाला दिसत नाही, कुठं खेळत थांबला का काय, का कुठल्या गवळणीच्या घरी गेला? बलरामजी म्हणतात, मैया तू काळजी करू नकोस, येतातच आहेत भगवान, लाला येतोय, तोपर्यंत तू सगळी तयारी कर आंघोळीची वगैरे, तो येईलच. मैया म्हणाली ठीक आहे. भगवंतांनी सगळ्या गोपाळांना आपापल्या घरी पाठवलेलं आहे आणि परमात्मा आपल्या घराच्या मागं जात आहेत. नंदबाबाच्या वाड्याच्या मागं एक प्रचंड वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाच्या खाली एकांतामध्ये आज परमात्मा बसलेले आहे. नेहमी हसणारा, उड्या मारणारा, खेळणारा, कुड्या करणारा परमात्मा आज शांत आहे. वटवृक्षाकडे बघितलं, या सावलीमध्ये आपण खेळलो, या वटवृक्षाच्या खाली आपण बागडलो. आता या वटवृक्षाला सोडून, या गोकुळच्या माझ्या भूमीला सोडून मला जावं लागणार आहे. या विचाराने भगवंताच्या अंतःकरणामध्ये अत्यंत उद्विग्नता व्हायला लागली. भगवान विचार करतात, ज्या मैयाने 12 वर्ष माझ्यावर प्रेम केलं त्या मैयाला मला सोडून जावं लागणार आहे. मैयाच्या हातचं माखन खायची मला सवय लागलेली आहे. उद्यापासून कदाचित मी जेवलो का हे विचारणारं कुणीही नसेल. देवकी मैया असेल, पण आता गेल्या गेल्या तिला माझ्यावर प्रेम निर्माण होईल. माझ्या मैयाला सोडून मला जाताना फार कष्ट होतील. खोड गवळण जर तुला काही बोलली असेल तर मला सांग, मी पाहते तिला. भगवंतानी आपलं रडणं लपवण्याचा प्रयत्न सुरू केला. मान इकडं तिकडं करत परमात्मा बोलायला लागले, पण मैयाच्या नजरेतून कसे परमात्मा सुटू शकतात? मैया भगवंताला रडताना पाहते आणि मैयानं भगवंताला एकदम हृदयाशी घेतलं. बाळ रडू नकोस, कोण काही म्हणलं असेल तर मला सांग. म्हणून जेव्हा मैयानं लालाला मिठी मारली, भगवंताला असं रडू यायला लागलं की आता पुन्हा उद्या आपल्याला इतकं प्रेमानं हृदयाशी लावणारं दुसरं कुणी नसेल. उद्या कुणी विचारणार नाही की बाळा तुला कसलं दुःख आहे, तू का रडतोस. उद्या कुणीही मला विचारणार नाही. मैया पाहते की लाला आणखीच रडायला लागलेला आहे. मैया म्हणाली, लाला तुला भूक लागली आहे का? आपण लवकर जाऊ आणि तुला पटकन मी खायला देते. तुला वाटत असेल तर आज आंघोळही करू नकोस.
भगवान काही बोलत नाहीत, मुखातून शब्द येत नाहीत. आणि मग परमात्म्याला घेऊन मैया घरामध्ये येते. भगवंताला स्नान घातलेलं आहे. आज परमात्मा एकदम शांत आहेत, काहीच बोलत नाही. स्नान घातल्यानंतर मैया म्हणते, आक्रूरजी, लालाला बहुतेक खूप भूक लागली आहे, तो काही बोलत नाही आहे, मी तात्काळ स्वयंपाक करून येते. तेव्हा आक्रूरजी म्हणतात, मैया मला तुझ्याशी त्याआधी थोडं बोलायचं आहे. आक्रूरजी म्हणतात की मी मुख्य कामाने इथं आलेलो आहे. कंसाने धनुर्याग ठेवलेला आहे आणि त्या धनुर्यागाचं आमंत्रण द्यायला मी इथं आलेलो आहे. तत्पूर्वी तुला तोडावा लागणार आहे, कारण भगवान श्रीकृष्ण हे तुमचे पुत्र नसून वसुदेव देवकीचे ते पुत्र आहे. मैयानं ते ऐकलं. मैया म्हणते, आक्रूरजी काय चेष्टा करताय तुम्ही? अहो, हे असलं बोलणं मला अजिबात सहन होणार नाही. चेष्टा असली मला अजिबात आवडणार नाही. काय बोलताय तुम्ही? आक्रूरजी म्हणतात, मैया मी खरं तेच बोलतोय. भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र नाही आहेत. वसुदेवजींनी अष्टमीच्या रात्री भगवंताला इथं आणून सोडलं होतं. तुम्हाला झालेली कन्या तिकडं नेली होती. ती अष्टभुजा म्हणून प्रगट झाली. कंसानं तिनं सांगितलं की तुला मारणारा जन्माला आलेला आहे. आणि मग मैयाला खरं वाटलं. मैया एकदम धाडकन कोसळली, बेशुद्ध झाली. आणि मैयाला बेशुद्ध झालेलं पाहिलं. परमात्मा जवळ गेले. भगवंतानी मैयाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, पाणी शिंपडलं. मैया उठ ना. मैया तुला काय झालंय? आक्रूरजींचं काही ऐकू नकोस, मी तुझाच पुत्र आहे मैया. म्हणून परमात्मा समजवायला लागले. यशोदा मैया कसल्याच समजवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, समजण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. भगवंतानी मैयाच्या मुखावर पाणी शिंपडलं. मैया शुद्धीवर आली. आणि भगवंतानी मैयाला पाणी पाजलेलं थोडंसं. मैयाला भगवान म्हणतात, मैया तू असं दुःख करायला लागली तर मला जास्त दुःख होईल बरं. मैया आक्रूरजींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ग. मैया म्हणाली, मला आत्ता समजलं, तुझी आई फार वेडी आहे रे बाळा. आत्ता समजलं म्हणे मला तुला काय झालं होतं. तुला तुझ्या आता खऱ्या आई वडिलांकडे जावीशी इच्छा व्हायला लागली आहे ना. आता कदाचित माझा कंटाळा आला असेल. बाळा, तुझ्यासाठी 2 आया परमात्म्याने निर्माण केल्या आहेत रे. पण माझ्यासाठी मात्र माझा कृष्ण एकमेव जीवनाचा आधार आहे. भगवान म्हणतात की मैया असं बोलू नकोस. माझी मैया ही माझी यशोदा मैयाच आहे. मला तीच काळजी होती की मी कुठल्या तोंडाने आता तुला सांगू की मला मथुरेला जायचंय. भगवान म्हणाले, मैया खूप रडते, आता एक काम केलं पाहिजे, भूक लागली असं नाटक केलं पाहिजे. खरं तर भगवंताला भूक लागली नव्हती. एवढं दुःख असताना कशाला भुकेची आठवण होते. पण परमात्मा म्हणतात की मैया मला खूप भूक लागली आहे ग. गतप्राण झालेली म्हणजे अंगातून सगळं प्राण निघून झाल्यासारखी अवस्था झालेली मैया आपल्या लालाला भूक लागली आहे म्हणल्याबरोबर लगेच उठली. पाय अडखळत आहेत, खाली पडते, धडपडते, तरी सुद्धा चुलीजवळ गेली. खिन्न नेत्रानं स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाकामध्ये लक्ष लागत नाहीये. डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत आहे. आणि म्हणे लाकडं सुद्धा चुलीतली पेटत नव्हती. भगवान जवळ आले बऱ्याच वेळाने. मैया झालं का ग? म्हणे लाला काय करू रे, चुलीत लाकडं सुद्धा पेटत नाही आहेत बघ ना म्हणे. भगवान म्हणतात की तू रडत राहिली तर असंच होणार आहे मैया, मला खूप भूक लागली आहे. जाता जाता जेवायला सुद्धा घालणार नाहीयेस का? हे शब्द ऐकल्याबरोबर मैयाला हृदय फाटल्यासारखं झालं. लाला अरे काय बोलतोस? मी लवकर स्वयंपाक करते. हृदय घट्ट केलं आणि मैयाने स्वयंपाक केला. ताटं वाढलेली आहेत. आक्रूरजी एका पाटावर बसलेले आहेत, नंद बाबा एका पाटावर बसलेले आहेत. पण लक्ष जेवणामध्ये नाहीये नंद बाबांचं. स्त्रियांना रडून आपलं दुःख दूर करता येतं, पुरुषांना रडताही येत नाही. अंतःकरणामध्ये दुःख साठवून ठेवावं लागतं. नंद बाबा घट्ट हृदय करतात. आणि मग जेवायला बसलेत सर्वजण.
भगवंतालाही वाढलंय. मैया म्हणते लाला जेवून घे. पण भगवंताच्या मनामध्ये असा विचार आला की आपण जर जेवून घेतलं आत्ता तर पुन्हा मैया अन्नाला स्पर्श करणार नाही. उद्या आपल्याला कोण मैया बरोबर जेवू देणार आहे? म्हणून आज शेवटचा दिवस आहे, मैया बरोबर आपण तो व्यतीत करावा. भगवान म्हणाले नाही मैया, आपण दोघं एकत्र जेवायचे. सगळ्यांचं जेवण झालं. नंदबाबांनी 2 घास खाल्ले, ताटाला नमस्कार केला आणि ताट पुढं सरकवलं. स्वयंपाकघरामध्ये मैया बसलेली आहे, ताट वाढून घेतलेलं आहे. मैयाच्या मांडीवर जाऊन परमात्मा बसले. भाताचा घास घेतला, मैयाच्या मुखामध्ये घातला. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू थांबेनासे झाले. मैयानं एक घास घेतलेला आहे, भगवंताच्या मुखामध्ये घातलेला आहे. भगवंताच्या डोळ्यातूनही अश्रू यायला लागले. आणि मैया म्हणते लाला, अरे या हाताला आता तुला भरवायची सवय लागलेली आहे, या डोळ्यांना तुला बघायची सवय लागलेली आहे. तू सकाळी उठलास ना लाला, मी पहिल्यांदा मी जेव्हा उठते तेव्हा तुझं दर्शन घेते, तुला पाहते आणि मग सगळी कामं करते रे.